तुम्ही तुमच्या आयुष्यात अडकल्यासारखे वाटत आहात का? प्रत्येक दिवस तोच आणि तसाच वाटतो का? कामाचा डोंगर, नात्यांमधील तणाव आणि भविष्याची चिंता यांनी तुम्हाला घेरलाय का? तुम्हाला कधीतरी असं वाटतं का की तुमच्या आत एक प्रचंड शक्ती, एक असीम ऊर्जा दडलेली आहे, पण ती बाहेरच येत नाहीये? जर या प्रश्नांची उत्तरं हो असतील, तर आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. आज आपण एका अशा प्रवासाला निघणार आहोत जो तुमच्या आयुष्यात एका चमत्कारापेक्षा कमी नसेल. आणि हा चमत्कार कोणताही बाह्य किंवा अलौकिक नाही, तर हा एक असा बदल आहे जो तुमच्या आत घडेल. एक असा बदल जो तुम्हाला अधिक ऊर्जावान, शांत, यशस्वी आणि आनंदी बनवेल. या चमत्काराची किल्ली दडली आहे दिवसाच्या एका विशिष्ट पवित्र वेळेत, आणि या किल्लीचा वापर कसा करायचा याचं गुप्त ज्ञान दिलं आहे 20व्या शतकातील महान योगी परमहंस योगानंद यांनी, ज्यांनी पश्चिमेला क्रियायोगाच्या प्राचीन विज्ञानाची ओळख करून दिली. आज मी तुम्हाला फक्त पहाटे उठायला सांगणार नाही, तर परमहंस योगानंदांच्या दृष्टिकोनातून त्यावेळेचा उपयोग स्वतःला घडवण्यासाठी, स्वतःला नव्याने निर्माण करण्यासाठी कसा करायचा हे शिकवणार आहे. हा एक 21 दिवसांचा संकल्प आहे, एक आव्हान, एक पवित्र व्रत. जर तुम्ही हे आव्हान स्वीकारायला तयार असाल, तर मी वचन देतो 21 दिवसानंतर तुम्ही तेच नसाल जे आज आहात. चला तर मग सुरुवात करूया या परिवर्तनाच्या प्रवासाला. भाग 1. ब्रह्ममुहूर्त, विश्वाच्या ऊर्जेचे प्रवेशद्वार. आपले पूर्वज ऋषीमुनी हजारो वर्षांपासून एका विशिष्ट वेळेचं महत्त्व सांगत आले आहेत. ती वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त. ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? निर्मात्याची वेळ. ब्रह्ममुहूर्त हा शब्द 2 शब्दांनी बनलेला आहे. ब्रह्म म्हणजे निर्माता, परमात्मा, विश्वशक्ती, आणि मुहूर्त म्हणजे वेळ. म्हणजेच ब्रह्ममुहूर्त म्हणजे निर्मात्याची वेळ. ही ती वेळ आहे जेव्हा सृष्टीची निर्मिती करणारी ऊर्जा सर्वात जास्त जागृत आणि उपलब्ध असते. आपल्या धर्मग्रंथांमध्ये, वेदांमध्ये आणि पुराणांमध्ये या वेळेला अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. असं म्हणतात की यावेळी केलेली प्रार्थना, ध्यान किंवा कोणताही संकल्प थेट परमात्म्यापर्यंत पोहोचतो. ही वेळ रात्रीचा शेवटचा प्रहर असते. शास्त्रीयदृष्ट्या ब्रह्ममुहूर्त सूर्योदयाच्या ठीक 1 तास 36 मिनिटं आधी सुरू होतो आणि सूर्योदयाच्या 48 मिनिटं आधी संपतो. म्हणजेच हा एकूण 48 मिनिटांचा एक मुहूर्त असतो. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, ब्रह्ममुहूर्त म्हणजे घड्याळातील पहाटे 4 वाजताची वेळ नव्हे. याची वेळ प्रत्येक ऋतू आणि तुमच्या भौगोलिक स्थानानुसार बदलते, कारण ती सूर्योदयावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, जर सूर्योदय सकाळी 6 वाजता होत असेल, तर ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:24 सुरू होईल. या काळात वातावरण अत्यंत शुद्ध, शांत आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेलं असतं. यात रजा आणि तमगुणांचा प्रभाव कमी होऊन सत्वगुणाची वाढ होते, ज्यामुळे मन आपोआप शांत आणि प्रसन्न होतं. पवित्र वेळेमागील विज्ञान हे का कार्य करते? तुम्हाला वाटेल की ही केवळ एक धार्मिक श्रद्धा आहे, पण आता आधुनिक विज्ञानसुद्धा हेच सिद्ध करत आहे की ब्रह्ममुहूर्त ही मानवी शरीरासाठी आणि मेंदूसाठी सर्वात प्रभावी वेळ आहे. यामागे एक सखोल विज्ञान दडलेलं आहे. 1. सर्केडियन रिधम, म्हणजेच निसर्गाशी ताळमेळ. आपल्या प्रत्येकाच्या शरीरात एक जैविक घड्याळ असतं, ज्याला सर्केडियन रिधम म्हणतात. हे 24 तासाचं चक्र सूर्यप्रकाशाच्या नैसर्गिक चक्राशी जोडलेलं असतं. जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर उठतो, तेव्हा आपण आपलं शरीर आणि मन निसर्गाच्या या वैश्विक घड्याळाशी एकरूप करतो. यामुळे आपल्या शरीरातील सर्व क्रिया अधिक चांगल्या प्रकारे काम करू लागतात आणि आपल्याला दिवसभर ऊर्जावान वाटतं. 2. हार्मोन्सचा चमत्कार, कॉर्टिसोल आणि मेलेटोनिनचा खेळ. या वेळेचं रहस्य आपल्या हार्मोन्समध्ये दडलेलं आहे. रात्री आपल्याला झोप लागावी यासाठी मेलाटोनिन नावाचा हार्मोन स्रवतो. ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी या हार्मोनची पातळी नैसर्गिकरित्या कमी होऊ लागते. त्याचवेळी कॉर्टिसोल नावाचा हार्मोन, ज्याला स्ट्रेस हार्मोन म्हटलं जातं, पण जो आपल्याला सकाळी जागं करण्यासाठी आणि ऊर्जा देण्यासाठी आवश्यक आहे, त्याची पातळी वाढायला सुरुवात होते. जेव्हा तुम्ही अलार्मच्या कर्कश आवाजानं उशिरा उठता, तेव्हा तुम्ही या नैसर्गिक प्रक्रियेच्या विरोधात काम करत असता. पण ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानं तुम्ही कॉर्टिसोलच्या ऊर्जेच्या लाटेवर स्वार होता, ज्यामुळे तुम्हाला नैसर्गिकरित्या ताजेतवाने आणि सतर्क वाटते. 3. मेंदूची सर्वोच्च कार्यक्षमता. रात्रीच्या विश्रांतीनंतर सकाळच्या वेळी आपला मेंदू, विशेषतः प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, जो निर्णय घेण्यासाठी, लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि इच्छाशक्तीसाठी जबाबदार असतो, तो सर्वात जास्त कार्यक्षम असतो.
यावेळी मनात कमी विचार असतात, वातावरण शांत असतं आणि कोणताही व्यत्यय नसतो. त्यामुळे या काळात केलेला अभ्यास, वाचन किंवा कोणतंही रचनात्मक काम दीर्घकाळ लक्षात राहतं. वैज्ञानिकांच्या मते यावेळी मेंदूची न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजेच नवीन गोष्टी शिकण्याची आणि मेंदूत नवीन जोडण्या म्हणजेच न्यूरल पाथवेज तयार करण्याची क्षमता सर्वाधिक असते. 4. आयुर्वेदाचे ज्ञान आणि प्राणवायू. आयुर्वेदानुसार ब्रह्ममुहूर्त हा वातदोषाचा काळ आहे, जो शरीरातील हालचाल, उत्साह आणि स्पष्टतेसाठी जबाबदार असतो. यावेळी उठल्याने शरीरातील वातदोष संतुलित राहतो, पचनक्रिया सुधारते आणि शरीर डिटॉक्सिफाय होतं. इतकंच नाही तर वैज्ञानिक संशोधनातून असंही दिसून आलं आहे की यावेळी वातावरणातील प्रदूषण नगण्य असतं आणि नॅसंट ऑक्सिजन म्हणजेच नवजात प्राणवायूचे प्रमाण सर्वाधिक असतं. हा शुद्ध ऑक्सिजन जेव्हा आपल्या फुफ्फुसात जातो तेव्हा तो रक्तातील हिमोग्लोबिनसोबत सहज मिसळतो आणि शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतो. यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते, ऊर्जा वाढते आणि शरीराला एक नवीन जीवनशक्ती मिळते. थोडक्यात सांगायचं तर ब्रह्ममुहूर्त ही कोणतीही अंधश्रद्धा नाही. ही एक अशी जैविक आणि पर्यावरणीय सुवर्णसंधी आहे जिथे निसर्गाचे चक्र, आपल्या शरीराचे विज्ञान आणि मनाची क्षमता एका सरळ रेषेत येतात. ऋषीमुनींनी हे हजारो वर्षांपूर्वी अंतर्ज्ञानाने ओळखले होते आणि आज विज्ञान त्यावर शिक्कामोर्तब करत आहे. भाग 2. परमहंस योगानंद यांचं गुप्तज्ञान, स्वतःला घडवण्याची कला. आता आपण ब्रह्ममुहूर्ताचे महत्त्व तर समजून घेतले, पण या वेळेचा उपयोग कसा करायचा? इथेच परमहंस योगानंद यांचे गुप्तज्ञान आपल्याला मार्ग दाखवते. योगानंदांनी पहाटे उठण्याकडे केवळ एक चांगली सवय म्हणून पाहिले नाही, तर स्वतःला घडवण्याची एक सर्वोच्च संधी म्हणून पाहिले. झोपेची आध्यात्मिक किंमत, स्वप्नातून जागे होणे. योगानंदांची शिकवण आपल्याला एक धक्कादायक पण सत्य विचार देते. ते म्हणायचे की जास्त झोप हा आराम नाही, तर ते एक व्यसन आहे, एक नशा आहे जी आपला सर्वात मौल्यवान खजिना म्हणजेच वेळ लुटते. त्यांच्या मते सामान्य माणूस आपल्या आयुष्याचा 1/3 भाग झोपेच्या अर्धजागृत अवस्थेत वाया घालवतो. जर आपलं आयुष्य 60 वर्षांचं असेल तर त्यातील 20 वर्ष आपण झोपेतच घालवतो. यामागे एक गहन आध्यात्मिक सत्य आहे. योगानंद शिकवायचे की हे भौतिक जग म्हणजे एका वैश्विक स्वप्नासारखे आहे, एक नाटक आहे. आपण दुःख, सुख, रोग आणि मृत्यू या सर्व गोष्टींमध्ये अडकून पडतो कारण आपण या स्वप्नालाच सत्य मानतो. पहाटे लवकर उठणे हे केवळ शारीरिकदृष्ट्या जागे होणे नाही, तर ते या वैश्विक स्वप्नातून, या मर्यादित अस्तित्वातून आध्यात्मिकदृष्ट्या जागे होण्याचं पहिलं पाऊल आहे. आणि इथेच योगानंदांचे सर्वात मोठे रहस्य उलगडते. ब्रह्ममुहूर्त म्हणजे निर्माण करणाऱ्याची वेळ. योगानंद म्हणतात की ही ती वेळ आहे जेव्हा तुम्ही स्वतः तुमचे निर्माणकर्ते बनू शकता. त्यांचे शब्द होते की तुम्ही फक्त जागे होत नाही, तर तुम्ही ब्रह्म बनता, स्वतःचे निर्माण करता. तुम्ही स्वतःला घडवू शकता जसे तुम्हाला व्हायचे आहे. ही एक क्रांतिकारी कल्पना आहे. तुम्ही केवळ दिवसाची सुरुवात करत नाही, तर तुम्ही तुमच्या नशिबाची, तुमच्या आरोग्याची आणि तुमच्या यशाची निर्मिती करत असता. पण ही निर्मिती कशी करायची? त्यासाठी योगानंदांनी आपल्याला एक संपूर्ण प्रणाली, एक टूलकिट दिले आहे. योगानंदांचे स्वनिर्मितीचे साधन. 1. आत्मअनुशासन म्हणजे तपस. पहाटे उठण्याचा निर्णय घेणे आणि तो प्रत्यक्षात आणणे म्हणजेच तपस आहे. योगानंद शिकवतात की आत्मशिस्त म्हणजे स्वतःला त्रास देणे नव्हे, तर आपल्या मनाच्या चंचल शक्तींना नियंत्रित करून त्यांना अशा सवयींमध्ये गुंतवणे ज्यामुळे आपल्याला खरा आनंद आणि स्वातंत्र्य मिळेल. रोज सकाळी आळसावर मिळवलेला हा विजय तुमच्या इच्छाशक्तीला दिवसभरासाठी प्रचंड मजबूत बनवतो. ही इच्छाशक्ती सकाळी सर्वात जास्त असते आणि तिचा उपयोग तुम्ही सर्वात कठीण कामांसाठी करू शकता. 2. प्राणशक्तीचे नियंत्रण म्हणजे प्राण. योगानंदांच्या सर्व शिकवणीचा केंद्रबिंदू प्राण म्हणजे जीवनशक्तीवर नियंत्रण मिळवणे हा आहे. सकाळी ही प्राणशक्ती सर्वोच्च पातळीवर असते. या ऊर्जेला नियंत्रित आणि जागृत करण्यासाठी तुम्ही एक सोपा सराव करू शकता. उठल्यावर शांत बसा, डोळे बंद करा, नाकातून एक खोल श्वास घ्या. कल्पना करा की विश्वातील सर्व सकारात्मक ऊर्जा तुमच्या आत येत आहे.
क्षणभर श्वास रोखून धरा आणि नंतर हळुवारपणे तोंडातून किंवा नाकातून श्वास सोडा. श्वास सोडताना कल्पना करा की तुमच्यातील सर्व तणाव, चिंता आणि नकारात्मकता बाहेर जात आहे. प्रत्येक श्वासाबरोबर स्वतःला सांगा, मी शांत आहे, मी शुद्ध आहे, मी प्रशक्त आहे. हा साधा सराव तुमच्यातील वैश्विक ऊर्जा जागृत करतो. 3. ध्यानाचा राजमार्ग. योगानंदांच्या शिकवणीचे अंतिम ध्येय आत्मसाक्षात्कार म्हणजेच आपण केवळ हे शरीर आणि मन नसून ईश्वराचाच अंश आहोत हे अनुभवणे. क्रियायोगाची दीक्षा गुरूकडून घ्यावी लागते, पण त्याचे मूळ तत्व आपण समजू शकतो. ते म्हणजे आपली ऊर्जा जी 5 इंद्रियांद्वारे बाहेर वाहत आहे तिला आत खेचून आपल्या मणक्यातून वर मेंदूकडे नेणे. ब्रह्ममुहूर्ताची वेळ ध्यानासाठी सर्वोत्तम आहे, कारण तेव्हा बाहेरच्या जगात आणि आपल्या मनातही शांतता असते. यामुळे ध्यान सहज लागते आणि आपण आपल्या खऱ्या स्वरूपाशी जोडले जातो. 4. सकारात्मक दृढनिश्चय. योगानंद हे सकारात्मक विचारांच्या आणि दृढनिश्चयाच्या शक्तीवर खूप भर द्यायचे. ते शिकवायचे की आपले विचारच आपल्या वास्तवाची निर्मिती करतात. सकाळी तुमचे अवचेतन मन सर्वात जास्त ग्रहणशील असते. यावेळी जर तुम्ही सकारात्मक सूचना स्वतःला दिल्या तर त्या थेट तुमच्या मनात रुजतात. सकाळी उठल्यावर आरशासमोर उभे राहून किंवा शांत बसून मोठ्या विश्वासाने म्हणा, मी ईश्वराच्या प्रतिमेत बनला गेलो आहे. माझ्यात यशस्वी होण्याची, निरोगी राहण्याची आणि आनंदी राहण्याची सर्व शक्ती आहे. आजचा दिवस माझ्यासाठी सर्वोत्तम संधी घेऊन येत आहे आणि मी प्रत्येक कार्यात यशस्वी होणारच. योगानंदांचे हे गुप्त ज्ञान म्हणजे कोणतीही माझ्याकी काडी माही, तर ते आत्मशिस्त, ऊर्जा नियंत्रण आणि मानसिकतेत बदल घडवण्याचे एक पॉवरफुल विज्ञान आहे. जेव्हा तुम्ही या साधनांचा वापर ब्रह्ममुहूर्ताच्या जैविकदृष्ट्या सर्वोत्तम वेळेत करता तेव्हा चमत्कार घडतो. हा चमत्कार म्हणजे तुमच्या प्रयत्नांचा आणि निसर्गाच्या सहकार्याचा एकत्रित परिणाम. तुम्ही परिस्थितीचे गुलाम न राहता तुमच्या नशिबाचे स्वामी बनता. भाग 4. संभाव्य अडथळे आणि त्यावर मात. हा प्रवास सोपा नाही. तुम्हाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागेल. पण चांगली गोष्ट ही आहे की प्रत्येक अडथळ्यावर उपाय आहे. चला, सर्वात सामान्य अडथळ्यांवर आणि त्यांच्या उपायांवर बोलूया. अडथळा 1. आळसाचा राक्षस आणि स्नूज बटन. समस्या: सकाळी उठताना डोळ्यांवर झोप असते, शरीर जड वाटतं आणि स्नूज बटन दाबण्याचा मोह आवरवत नाही. उपाय: अलार्म दूर ठेवा. ही सर्वात प्रभावी युक्ती आहे. तुमचा अलार्म किंवा मोबाईल तुमच्या बेडपासून इतका दूर ठेवा की तो बंद करण्यासाठी तुम्हाला अंथरुणातून उठावंच लागेल. एकदा तुम्ही उभे राहिलात की अर्धी लढाई जिंकलात. स्नूज बटनला नाही म्हणा. हे लक्षात ठेवा की स्नूज बटन दाबून मिळालेली 5 ते 10 मिनिटांची झोप ही आरामदायक नसते. ती तुमच्या झोपेचे चक्र बिघडवते आणि तुम्हाला अधिक आळशी बनवते, ज्याला स्लीप इनर्शिया म्हणतात. स्वतःशी एक नियम बनवा की मी स्नूज बटन कधीही दाबणार नाही. थंड पाण्याचा झटका. उठल्याबरोबर चेहऱ्यावर थंड पाण्याचा हबका मारा. यामुळे मम्मॅलियन डाईव्ह रिफ्लेक्स सक्रिय होतो, जो आपल्या शरीराला आणि मेंदूला त्वरित जाग करतो. अडथळा 2. प्रेरणेचा अभाव. सुरुवातीचे काही दिवस उत्साहात जातात, पण नंतर मी हे का करीत आहे हा प्रश्न मनात येतो आणि प्रेरणा कमी होते. उपाय: तुमचं का म्हणजे व्हाय स्पष्ट करा. तुम्ही हे आव्हान का स्वीकारलंय? तुम्हाला अधिक ऊर्जा हवी आहे, मानसिक शांती हवी आहे, की तुम्हाला तुमच्या आवडीच्या गोष्टींसाठी वेळ हवाय? तुमचं कारण जितकं शक्तिशाली असेल तितकी तुमची प्रेरणा टिकून राहील. तुमचं कारण एका कागदावर लिहा आणि रोज सकाळी दिसेल अशा ठिकाणी लावा. करायला हवं ऐवजी करायला मिळतंय ही भावना. तुमची मानसिकता बदला. मला पहाटे उठावं लागतं असं म्हणण्याऐवजी मला स्वतःसाठी अतिरिक्त वेळ मिळत आहे असं म्हणा. या वेळेकडे एक शिक्षा म्हणून नाही, तर एक बक्षीस म्हणून बघा. जबाबदारी म्हणजे अकाउंटेबिलिटी. तुमचा हा 21 दिवसांचा संकल्प तुमच्या एखाद्या जवळच्या मित्राला किंवा कुटुंबातील सदस्याला सांगा. त्यांना सांगा की रोज सकाळी उठल्यावर तुम्ही त्यांना एक गुड मॉर्निंग मेसेज कराल. ही छोटीशी गोष्ट तुम्हाला जबाबदारीची जाणीव करून देईल आणि तुम्हाला मार्गावर ठेवेल. अडथळा 3. शारीरिक आणि मानसिक थकवा. समस्या: जर तुमची रात्रीची झोप पूर्ण झाली नाही तर सकाळी उठणं अशक्य वाटतं. उपाय:
24 तासांचा दृष्टिकोन. सकाळची लढाई रात्रीत जिंकली जाते. तुमची सकाळ यशस्वी करण्यासाठी तुमची रात्र चांगली असणं आवश्यक आहे. लवकर झोपा. जर तुम्हाला लवकर उठायचं असेल तर तुम्हाला लवकर झोपावंच लागेल. तुमच्या झोपण्याच्या वेळेत हळूहळू बदल करा. रोज रात्री 15 ते 20 मिनिटे लवकर झोपण्याचा प्रयत्न करा. किमान 7 ते 8 तासांची शांत झोप घेण्याचं ध्येय ठेवा. रात्रीचा शांत दिनक्रम म्हणजे वाइंड डाऊन रुटीनमध्ये झोपण्याच्या किमान 1 तास आधी सर्व प्रकारचे स्क्रीन म्हणजे टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप बंद करा. यातून निघणारा निळा प्रकाश तुमच्या मेंदूला जागं ठेवतो आणि मेलाटोनिन हार्मोनच्या निर्मितीत अडथळा आणतो. या वेळेत पुस्तक वाचा, शांत संगीत ऐका किंवा ध्यान करा. उत्तेजक पदार्थ टाळा. दुपारी 2 नंतर चहा किंवा कॉफी पिऊ नका. रात्री मद्यपान टाळा, कारण त्यामुळे झोपेची गुणवत्ता खराब होते. जेवणाची वेळ. रात्रीचं जेवण झोपण्याच्या किमान 2 ते 3 तास आधी करा. आपल्या संस्कृतीत संध्याकाळी 7च्या आत जेवण्याची जी पद्धत आहे ती आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे लक्षात ठेवा की पहाटे उठण्याची लढाई फक्त सकाळची नाही, तर ती संपूर्ण दिवसाच्या जीवनशैलीची आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या संपूर्ण 24 तासांच्या चक्राला शिस्त लावता तेव्हा पहाटे उठणं हे आपोआप आणि सहज होऊन जातं. आपण या प्रवासाच्या शेवटी आलो आहोत. आपण एका चमत्काराच्या अपेक्षेने सुरुवात केली होती, पण आता तुम्हाला समजलं असेल की खरा चमत्कार तुमच्या बाहेर नाही, तर तुमच्या आत घडतो. तो चमत्कार म्हणजे काय? तो चमत्कार म्हणजे दिवसभर टिकणारी असीम ऊर्जा. तो चमत्कार म्हणजे गोंधळलेल्या मनात आलेली स्पष्टता आणि एकाग्रता. तो चमत्कार म्हणजे जीवनातील कोणत्याही परिस्थितीत टिकणारी आंतरिक शांती. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो चमत्कार म्हणजे तुमच्या खऱ्या स्वरूपाशी झालेली ओळख. तो शक्तिशाली, शांत आणि आनंदी आत्मा जो तुमच्या आत आहे. 21 दिवस हे फक्त एक प्रतीक आहे. खरा प्रवास तर आयुष्यभराचा आहे. पण या 21 दिवसात तुम्ही स्वतःमध्ये जो बदल अनुभवाल, ती ऊर्जा, ती शांती, तो आत्मविश्वास तुम्हाला हा मार्ग कधीही सोडू देणार नाही. आता वेळ आली आहे निर्णय घेण्याची. तुमच्या आयुष्यातील पुढचे 21 दिवस स्वतःला द्या. फक्त 21 दिवस. ब्रह्ममुहूर्तावर उठा आणि तो चमत्कार अनुभवा जो तुमची वाट पाहत आहे. तुम्ही स्वतःला घडवण्यासाठी तयार आहात का?